महिन्यापूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यात 12 जानेवारी 2026 रोजी भारतीय न्याय संहितेचे संघटित गुन्हेगारीचे कलम 111 वाढवलेल्या गुन्ह्यात सोलापूर येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी 2 आरोपींना अटकपूर्व अटकेत असलेल्या 7 आरोपींना जामीन केला असल्याची माहिती मोहोळचे वकील ॲडव्होकेट इरफान पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितले। या बातमीचा आढावा मोहोळ येथील लोकप्रधान न्यूज नेटवर्कचे पत्रकार यासिन अत्तार यांनी घेतला आहे। दिनांक 5/7/2025 रोजी प्रमोद भारत मोठे राहणार एकुर्के तालुका मोहोळ यांनी दानिश कुरेशी व इतर 13 व अनोळखी 5 ते 6 इसमाविरुद्ध त्यांनी बेकायदेशीर जमाव करून त्यांच्या दुकानासमोर येऊन गोमांसाच्या गाड्या का अडवतो व टिप का देतो असे म्हणून शिवीगाळी व दमदाटी केल्या प्रकरणी मोहोळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला होता। सदर गुन्ह्याकामी भारतीय न्याय संहिता 189(1) व भारतीय न्याय संहिता 351(3) व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। त्यानंतर 6 महिन्यानंतर दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी भारतीय न्याय संहितेचे संघटित गुन्हेगारीचे जे नवीन कलम दाखल करण्यात आलेले आहे त्याच्याप्रमाणे कलम 111 या मोहोळ पोलिसांकडून वाढवण्यात येऊन सदर गुन्ह्यातील आरोपीनामे दानिश लियाकत कुरेशी, मोहम्मद लियाकत कुरेशी, शहबाज अबू तालिब कुरेशी, तौफिक अबू तालिब कुरेशी, इरफान इक्बाल कुरेशी, दस्तगीर कोंडाजी कुरेशी व आणि अरबाज अफजल कुरेशी यांना अटक करण्यात आली व मोहोळ कोर्टामध्ये त्यांना हजर करण्यात आले। मोहोळ कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना झालेली अटक ही बेकायदेशीर आहे या बाबतीत अर्ज देण्यात आला, परंतु सदरचा अर्ज ग्राह्य न पकडल्यामुळे सदर अर्जाविरुद्ध मुंबईचे बॉम्बे हायकोर्टच्या कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आलेली आहे। सदर याचिकेचे काम प्रलंबित आहे, परंतु दरम्यानच्या काळात आरोपी दानिश लियाकत कुरेशी व इतर आरोपी तसेच यांनी जामीन मिळण्याकामी व सतीश अशोक पवार व सुनील अशोक पवार यांनी अटकपूर्व जामीन मिळण्याकामी मेहरबान सत्र न्यायाधीश सोलापूर येथे अर्ज दाखल केलेला होता। सदर अर्जाकामी वरिष्ठ न्यायालयाच्या न्यायनिवाडे तसेच कलम 111 कसं लागू होत नाही याबाबतचे न्यायनिवाडे व आरोपींना झालेली अटक ही चुकीची आहे हे दाखवण्यात आल्यानंतर मेहरबान सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज कुमार शर्मा यांनी सर्व आरोपींची मुक्तता केलेली आहे। तसेच आरोपीनामे सतीश अशोक पवार व सुनील अशोक पवार यांना अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे।